पाकिस्तान गेली बाहेर हा ती बाहेर गेलीच ऑलरेडी. मग आणली मॅच त्यांनी. मग श्रीलंका चांगली टीम झाली यार, म्हणजे आता डेव्हलप होत चालली श्रीलंका. तर श्री सारा एंटरप्राइजेस आपण टीम पाहतोय, त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता आपण हा संघ पाहतोय. संदीपजी पाटील टायगर या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार या मॅचमध्ये. श्री सारा सारा ओके चार्जेबल आहे सर. श्री सारा पुढं काय आहे? पंकज आणि संदीप आपण यांना पाहतोय. संदीप टायगर खेळताना पाहणं या मैदानाचं जे तो आपल्याला सुंदर असं मैदान खेळायला मिळतोय. याच्या मागे जर कोणी पडद्यामागचा हिरो असेल तर संदीप पाटील टेंबोडे यांचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने अब्दुल सरांना FSSC क्रिकेट क्लबला इथे आमंत्रित केलं, स्टँडर्ड क्रिकेट पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं आता वलभ विभागाचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन या मैदानामध्ये, आणि त्या पूर्ण अदब वलभ विभागाच्या जेवढे प्रतिनिधी आहेत त्यांचंही या मैदानाला योगदान पाहिलं आपण. त्यानंतर टेंबोडे ग्रामस्थांचं चांगलं योगदान आपल्याला या मैदानामध्ये मिळतंय. आणि त्याचबरोबर आता जो सामना होणार आहे तो श्री सहारा एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर सिद्धेश स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. पुढील आवाज तुमच्यापर्यंत विष्णू गडकरी सरांचा येणार आहे, आणि या पहिल्या इनिंगसाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. आणि मायक्रोफोन विष्णू सर आपण यायचं आहे. ही ओव्हर 6 ओव्हरची असेल आणि गोलंदाज 6 असतील. हो सर. दुसरी टीम कोणती आहे त्यांच्याबरोबर? विघ्नहर्ता आणि सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता. सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता आणि दुसरी कुठली? सारा श्री सारा. टॉस विन कोण झालाय? सारा श्री सारा. अंपायर दमला का आमचा? टॉस कोण जिंकलं? श्री सारा. श्री सारा. डॉट आला. जिंकली. जिंकली कोण? पाकिस्तान जिंकली किती रनांनी? 6 रन. 6 ना. मग बाहेर आई आहे शपो, तशी. एवढे कोणी मारले? बाहेर आहे. बाहेरच झाली. बाहेरच आहे. किती पण मारले. 76 मारले कोणीतरी ते दसून शाना. त्यांना माहितीये का 147 ला ऑल आउट करायला पाहिजे होता पाकिस्तानला, मग क्वालिफाय झाले अरे एवढी मारली आता काय? एक छक्का मारायचा फक्त. 2 बॉल. हा नाही डॉट 2 डॉट गेले शेवटचे. हा आता हे झाली ना, न्यूझीलंड क्वालिफाय झाली, श्रीलंका इन झाली. श्रीलंका पण बाहेर. श्रीलंका हरली ना श्रीलंका. इंग्लंड न्यूझीलंड आतमध्ये. इंग्लंड आली, न्यूझीलंड आली. 147 च्या आतमध्ये त्यांना श्रीलंकेला हे करायचं. इकडनं साऊथ आफ्रिकाला. आता उद्या समजेल इंडिया. टॉस पण जिंकला याच्यात. सारा काय घेतलं? बॉलिंग घेतली. विघ्नहर्ताची फिल्डिंग बॅटिंग. त्याला पाठवतो. जा घे डाबा तिथनं. जेवण आलाय जा. मी तर जेवण नको. मला नको बाबा, मी जेवण आलो. एकच राही आमचा मुन्ना भाई. मुन्ना भाई तुम्ही जाऊ नका, आम्हाला भीती वाटते. चला सामन्याला आपण सुरुवात करा. आवाज आपण खरं तर प्रीतम पाटील साहेब सरांचा आपण ऐकला, त्यानंतर अरविंदजी मोकल सरांचा सुद्धा आणि आमचे मुन्नाबाई यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलात. श्रीसारा 11 एंटरप्राइजेस वर्सेस सिद्धेश स्पोर्ट विघ्नहर्ता या संघामध्ये सामना असेल. 6 षटकांची लढत आपण पाहू शकाल. राम मात्र स्ट्राईकला आहे आणि गिरीश नॉन स्ट्राईकला आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करा. बॉल एक आहे. हो एक आहे. आणि हे कोण आहे?
घ्या द्या तरी बॉल आहेत का नाही बॅग एकच बॉल इथं बॉल आहेत का नाही नाही तर एक पण नाही हो बॉला कुठे आहेत बॉल बॉल कुठे बॉल इथे नाही बॉल दोन बॉल त्याने काढून ठेवा अरे कसली विघ्नाता 40+ आणि मॉर्निंग 40+ क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. नाईटची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय अतिशय दमदार अतिशय सुंदर अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खरं तर लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि केतन अमर नीरज आणि मनीष ही टीम त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि आमचे ऑफिशियल पंच अवधूजी म्हात्रे आणि प्रीतमजी पाटील सर आशीर्वाद अरविंदजी मोकल सर पंचांचा ग्रीन सिग्नल आणि मी विष्णू गडकरी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. फिरून गेलाय फाईन लेगला क्षेत्ररक्षण जरूर देण्यात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण एक धाव आणि कदाचित हा चेंडू सुटला असता तर 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. तसं झालं नाही. जबरदस्त प्रयत्न दाखवले क्षेत्ररक्षकानं. गोलंदाज पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि आता डॉट चेंडू. राम मात्रे या संघाचे संघनायक आणि गिरीश यांना आपण पाहतोय मध्येच्या आतमध्ये सलामीच्या 2 फलंदाज आणि राकेशला आपण पाहू शकाल गुलेच्या मार्कवर. बॉल नाहीये राम मात्रे ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता गिरीशचा पण सिंगलला मिळेल. सिंगलचा या ठिकाणी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक म्हटल्यानंतर इथून आपले हात खोलावे लागतील. वेट अँड वॉच जरूर केला होता पण त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राकेश. ओ जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी भेदकता दाखवली मैदानाच्या आतमध्ये. सांगतोय मैदानाच्या आतमध्ये राकेश की मी कुठल्या दर्जाचा गोलंदाज आहे हे मैदानाच्या आतमध्ये त्यानं दाखवून दिलंय. म्हणजे फलंदाजांना पूर्णपणे शांत बसवलंय. फलंदाजचे मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. आक्रमण केले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक खरं तर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि हा 2 धावा आणि पहिलं षटक इथून समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा बिनगडी बाद असताना संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. 4 ना 4च आताचे 2 मग 3 डॉट झालं आणि 3 सिंगल आल्या. बघ जरा आता 2 घेतल्या. 2 घेतल्या काय ठीक आहे. हा 2 घेतलं. मी एक समजतो. 2 सिंगल आणि एक बरोबर बापूचं नाव काय? बापूचं नाव काय? हा हो बापूचं नाव काय? देवीदास
देवीदास मुलीक. बापूच नाही एवढा. बापूच टाकतो ना. टाका बापू जर्सीवर नाव दिले बापू जरा. टी-शर्टवर बापू नाव लिहिलं बापू टाका. नाही रे ह्यो गेला ना मला वाटलं चौथा होता. आलं ह्यो कोणी राहिला? गाण्याने लय ना मारला ह्यो. आम्ही कुठं होतास रे तू? लक्ष कुठे आहे तुझं? रायगड जिंकली. रायगड जिंकली ठाणे हरली. रायगड ठाण्याची दोघे जिंकतात. पहिल्या चेंडूवर खरं तर आपण एक धाव पाहिली जिथे देवीदास यांना गुलेच्या मार्कवर आपण पाहतोय. प्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तिथे फसलाय आणि ज्या फलंदाजा अरविंदने कॅच घेतली. अरविंद यांना आपण पाहिलं खरं तर अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज झालाय बाद संघाचा संघनायक संघ मालक खरं तर राम म्हात्रे यांना परतावं लागेल. Batsman कोण गेला? अजित पवार. अजित पवार बॅट्समन. पक्का जेवलं वाटतं. नाही दोनच नवीन बॅटर मध्ये आतमध्ये अजित पवार यांना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला गिरीश. चांगली गोलंदाजी आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होतो त्या ठिकाणी. थोडी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर हे बॅकअप सुंदर पाहायला मिळालं. फक्त सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेच्या मदतीने 6 या धावसंख्येवर मी तर म्हणेन खरं तर सिद्धेश स्पोर्ट विघ्नार्थ संघ अडचणीत सापडलाय. प्रीतम दा जेवला. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव. असं म्हणतात की बूंद बूंद से ताला भरताय आणि सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. या आकड्याला खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रीतम सर महत्व दिलं जात आहे. खरं तर एका गुणानं नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका गुणाची किंमत. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सोपा झेल जमिनीला दान करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षणाचं साथ लाभत नाही आहे. झेल सोडणं म्हणजे खरं तर धोक्याची घंटा असू शकते. असाच झेल रोहित शर्माचा 7 धावावर सोडला होता सिसारा परेरानं आणि रोहित शर्माने 264 धावा ठोकल्या होत्या. रिव्हर्स अटेंड केलाय म्हणजे रिव्हर्सचा फटका म्हटल्यानंतर लगी तो आबाद नाही तो बरबाद असा हा फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. तो पण लागला पटक्यात. जबरदस्त टीम वर्क आपण पाहतोय पीडीसी लाईव्हचं. खरं तर आणि इथून 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावेच्या मदतीनं 12 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय धावफलक. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये सारा इंटरप्राइजेस या संघाचे. म्हणजे खरं तर सिद्धेश स्पोर्ट विघ्नार्थ संघाच्या सर्व कमजोर बाजू त्यानं पकडल्या की काय मैदानाच्या आतमध्ये. कारण 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर एकमेकासमोर बऱ्याचदा खेळताना आपण या संघांना पाहत असतो आणि आता इथे मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना सारा इंटरप्राइजेस संघ आणि सिद्धेश स्पोर्ट विघ्नार्थ संघ आपण पाहतो. ज्या सिद्धेश स्पोर्ट विघ्नार्थ संघाला खरं तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. गोलच्या मार्कवर आपण प्रशांत यांना पाहू शकाल. तिसरं षटक घेऊन आलाय आणि या तिसऱ्या षटकामध्ये खरं तर इथून काय घडलं जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. कारण बॅटिंग करत असताना विघ्नार्थ 40+ संघानं जर विचार आपण केला तर फक्त धावा बनवल्यात एकूण 12. एक फलंदाज सुद्धा बाद झालाय 2 षटकामध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धाव त्यांना कुठून काढली. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाउन्स मिळाला आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आहे.
डॉट बॉलची सांगता होत असताना. म्हणजे मोठ्या फटक्यापासून खरं तर पूर्णपणे वंचित ठेवलंय. आकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. चौकार. काय घडलंय माझ्याच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर आला होता, पोहोचला होता चेंडू पर्यंत, त्यांना अडवलं सुद्धा होता, पण जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर आला, त्याच्या पायाला चेंडू लागून सीमारेषा पार गेला. म्हणजे अशा धावा तुम्ही खरं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये खर्च करू शकत नाही. अतिरिक्त धावा खरं तर तुम्ही खर्च करू शकत नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही धावा चेस करायला याल तेव्हा त्या धावांची खरं तर तुम्हाला आठवण पडेल. आणि कधी कधी असं होत असं की अतिरिक्त धावानं संघ पराभूत होत असताना आपण पाहत असतो. आणि त्या डॉट चेंडू, नाही तो आहे ना. डॉट चेंडू आलाय. आता इथून या षटकाचा आपण विचार केला तर एक मिसफील्डच्या 4 धावा मिळाल्या आणि त्यानंतर 2 डॉट चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. मिडॉनवरून क्षेत्ररक्षक आलाय, जज करता आला नाही आहे. झेल जमिनीला दान आणि या चेंडूवर मिळतील एकूण 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीनं 18 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलाय. खरं तर धावफलक अजित पवार 8 धावांचं योगदान देतात आणि गिरीशला आपण पाहतोय 7 धावांचं योगदान. म्हणजे दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपण जर पाहिलं तर 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ही पार्टनरशिप बॅटच्या मधोमध आला, टायमिंग प्रॉपर झालाय, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरतून सीमा पार. दणदणीत षटकार. अजित पवार यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिलाय. खरं तर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. अजित पवारांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. खरं बराच काळ थांबलेला स्कोअरबोर्ड आता मात्र वेगानं पुढे सरकला आहे. या षटकारानं खूप काही सांगून जाईल. अजित पवार यांना खरं तर खूप कॉन्फिडन्स देऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. चला चेंडू द्या मैदानामध्ये. बॉल आहे बघ ना, पुढे बॉल आहे. पुढे पुढे मूर्तीच्या इथे, मूर्तीच्या इथे. लोअर फुलटा चेंडू जरूर आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने चेंडू जाईल सीमा पार. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला भेदलंय चेंडूनं आणि त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पार चौकार. आणि एकूण या चौकाराच्या मदतीनं 28. येस, आणि आता एकूण 28 धावा. नाही दिसत म्हणा, ती स्क्रीन दिसणार ना तेवढं. असा ब्लर दिसतो म्हणा, ब्लर दिसत ब्लर. अरविंद बॉल. गोलंदाज आपण जर पाहिलं 3 षटक इथून समाप्त झालेत. गोलंदाजीच्या मार्कवर अरविंद यांना आपण पाहू शकाल. लोअर फुलटॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. फ्लॅट षटकार. बराच काल जो थांबला होता स्कोअरबोर्ड आता वेगानं पुढे सरकतोय. 2 षटकार जरूर पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जरूर तैनात होता, पण त्याच्या डोक्याच्या वरतून हा चेंडू आपण पाहिला. आता गिरीश यांना आक्रमण रिव्हर्स केल्याचा प्रयत्न जरूर होता बॅटच्या मधोमध आणि हाही चेंडू आता आणि आता इथे फलंदाज बाद आहे आणि
प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा षटकार ठोकण्याचा, पण टायमिंग व्यवस्थित झालं नाही आहे आणि त्या कारणानं आपली विकेट त्याला गमवावी लागली गिरीशला. नवीन फलंदाज मोहन याला आपण पाहू शकाल मध्याच्या आतमध्ये एंटर झालाय. आता मात्र आक्रमण करावंच लागेल, कारण 6 षटकामध्ये जर विचार आपण केला तर किमान 60 ते 65 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठोकाव्या लागतील. पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलं तर अरविंद यांचं, त्यानंतर आली विकेट. गिरीश नवीन बॅटरमध्ये आतमध्ये मोहन. आता मात्र एखाद्या फलंदाजाला खरं तर जबाबदारी घ्यावी लागेल. अजित आणि साथ देईल त्याला मोहन. या जोडीला एक पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण क्रिकेट हा खेळाचा पार्टनरशिपचा असो आणि ती पार्टनरशिप तुमची बिल्ड करणं, त्या पार्टनरशिपला चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेणं याकडे लक्ष तुमचं असलं पाहिजे. कारण एकमेकांना साथ देणं, पार्टनरशिप बनवणं, आपली विकेट टिकून ठेवणं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले होते पण झेल टिपता आला नाही. सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेच्या मदतीने करता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 35 धाबा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये सिद्ध स्पोर्ट विघ्नार्थ संघाच्या. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा झेल टिपला गेलाय. आणखी एक फलंदाज झाला बाद. म्हणजे या षटकामध्ये दिले 2 झटके, 2 धक्के. जबरदस्त गोलंदाजी अरविंद यांची. अरविंद यांचे ऍक्शन जर आपण पाहिले तर खरं तर फलंदाजांना संभ्रमात पाडणारी गोलंदाजी आहे. नवीन बॅटर मध्याच्या आतमध्ये योगितला आपण पाहू शकाल. नक्की दोन डबो चिकन दिलं कोण खायला अरविंद यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचांकडे अपील जरूर केले. कॉट बी हँचिंग. आणि इथे अडकी पंच बाद आहे का फलंदाज? यस, कॉट बी हँची खरं तर शिकार बनला फलंदाज. म्हणजे या षटकाचा आपण विचार जर केला तर एकूण या षटकामध्ये 3 विकेट. नवीन फलंदाज माझ्या आतमध्ये विनय. आता मात्र इथून सिद्ध स्पोर्ट विघ्नार्थ संघाला खरं तर धावसंख्या किती उभी केली जाईल हे सुद्धा गृहीत धरावं लागेल. 4थं षटक चालू आहे आणि या 4थ्या षटकापर्यंत आतापर्यंत 35 धावा जमवल्यात आणि 4 फलंदाज खरं तर इथून बाद झालेत. किती चालाक पंच आहेत बघा अच्युत आमचे अवधूतजी. खरं तर प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असं की ऑन साईडला किती क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ साईडला किती क्षेत्ररक्षक आहेत, म्हणजे पंचांचे दूरदृष्टी असते. आडव्या बॅटनं खरं तर हा फटका आपण पाहिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण करत असताना षटक होईल समाप्त. 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा 4 फलंदाज गमवत असताना सिद्ध स्पोर्ट विघ्नार्थ संघ.
सांग दादा स्कोर 37 4 विकेट 37 धावा 37 ऑन बोर्ड सिद्धे स्पोर्ट विघ्नहर्ता टीम 4 विकेट आणि 37 धावा सिद्धे स्पोर्ट विघ्नहर्ता संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना गोलईच्या मार्कवर संदीप यांना आपण पाहू शकाल 5वं षटक घेऊन आलेत 4 षटक समाप्त झालेत 37 धावा 4 फलंदाज गमावलेत 5वं षटक व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात आहे एक सिंगल धावाली आहे सिंगल धावाली सिंगल धावेच्या मदतीने 38 धावा 4 फलंदाजी एकूण बाद झाले प्रथम वाट्याला फलंदाजी आली होती डावकुऱ्याचा विनय याला आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल विघ्नहर्ता 40+ संघाला फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे पण 2 धाव मिळतील बघा बाहेरून आपण आवाज देऊ नका कोणी खेळाडूंना आम्ही विनंती करू खोलवर चेंडू आपण पाहिला यॉर्कर लेनचा वापर जरूर केला क्षेत्ररक्षकांना अप्रतिम क्षेत्ररक्षण एकच जाऊ या षटकाचा आपण जर विचार केला तर एक अवांतर चेंडू फेकला त्यानंतर सिंगल धावा आपण पाहिल्या म्हणजे मोठ्या फटक्यापासून या षटकामध्ये पूर्णपणे वंचित ठेवले फलंदाजी करत असताना या दोन्ही फलंदाजांना आणि हा चेंडू वाईट पंचांचा इशारा पुन्हा एकदा म्हणजे एक अतिरिक्त धावेची भर या ठिकाणी पडली जाईल एकूण 43 43 कमी दिसतंय बारीक कमी दिसतंय ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक मिड विकेटला जरूर तैनात आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे सुद्धा एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धावेच्या मदतीने खरं तर 44 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील काय सिंगलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी क्रिकेट पटलावर ज्यांना आदिराज्य गाजवलंय विशाल जितेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने करूया स्वागत अर्थात विजय कित्येक मैदानं ज्यांना आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवली आहेत अशा रायगड जिल्ह्यामध्ये नामवंत क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आहे विशालजी जितेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि एकूण 46 धावा आणि 4 फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत एकूण 5 षटकांचा खेळा समाप्त झालाय आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर अभिषेकजी जगताप यांच्या ठिकाणी शुभ आगमन त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू आपण यावं व्यासपीठावर एकूण 46 सरळ बॅट न खेळलेला हा फटका डीप पॉइंट कव्हर कडे खेळला
एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा सहज पूर्ण. दोन धावा पूर्ण करताय. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज विजय यांना आपण पाहतोय. शेवट आणि अंतिमच्या षटकामध्ये धावा किती येतील. मोठा फटका बॅटच्या मधोमध. टायमिंग जबरदस्त झालंय आणि क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली आहे आणि हा झेल पकडला असता तर फलंदाज त्या ठिकाणी बाद करता आला असता, पण हा झेल त्यांना जमिनीला दान केलाय आणि आता या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये खरं तर तुम्हाला मोजावी लागेल. अगदी सीमारेषेच्या लगत जज करता आला नाही. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या मधोमध आणि चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅट्समनला जर एवढा रूम द्याल तर स्वतःसाठी जागा बनवून खेळलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि तिसरा षटकार येईल का. आणि तिसरा षटकार. एका झेलची किंमत मोजतोय सारा एंटरप्राइजेस संघ. एका झेलची किंमत मोजतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 झाले ना. 3 झाले ना. 3 बाबा. एक झेल झाला, कॅच सोडली, तो षटकार आला आणि 2 बॅक टू बॅक झाले. म्हणजे 3 षटकार आपण पाहिले. एक झेलची किंमत मोजत असताना फलंदाज आडव्या बॅट ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकाला बीट करेल. चेंडू जाईल सीमा पार चौकार. आणि हाणामारीचं षटक आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये काय बॅटिंग चालली आहे. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 70 या धावसंख्येवर. कुठेतरी 8 चेंडू 27 धावांची वादळी खेळी करत असताना मोहन यांना आपण पाहतोय. आता मोहन यांचा सोडलेला झेल आणि त्याची किंमत मोजतोय सारा एंटरप्राइजेस. तब्बल या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. मागडी गोलंदाजी. 24 धावा आतापर्यंत खर्च केलेत. हा फटका सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि धाव मिळेल या चेंडूवर फक्त सिंगल. आणि 72 धावांचं खरं तर 72 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 36 चेंडू मध्ये. 6 षटकामध्ये तुम्हाला 72चं टार्गेट इथून कंपल्सरी चेस करावा लागेल. 71 केला 72 टार्गेट आहे. 36 चेंडू मध्ये 72 धावांचं टार्गेट असेल. आता हे टार्गेट खरं तर सहारा एंटरप्राइजेस संघाला खरं तर इथून चेस करावा लागेल. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी सहारा एंटरप्राइजेस या संघाचे प्रीतम पाटील सरांचा आवाज. तत्पूर्वी मी घेतोय छोटासा ब्रेक. धन्यवाद. त्या दरम्यान अभिषेकजी जगताप आणि विशालजी जितेकर एक जबरदस्त टेनिस पटलावरील नाव आपण त्यांना विनंती करू या पडमंचावर. धन्यवाद. मस्त मॅच बघायला आलो इथेच धाब्यावर जेवायला बसलेलो. असं का राऊंड मारून येऊया. हा आम्ही तिथेच प्रॅक्टिस करतो ना. कुठे आम्ही संध्याकाळी करतोय सकाळी करतात. इथे का इथे नाही. ओके तिथे विलेज त्याच ग्राउंड. चला जेव
ते बसले ना किती किती हे केलंय किती घेतलंय मस्त पडली तो बसला होता ना कसं उठला होता माझी इच्छा होती पण तो उठवायचा कसा असं होतं ना एक वर्ष द्या जरा आणखी छान आली असती विकेट भरले असतं आणि मजा आली असती ना अजून विकेट 100% भरले असतं 100% तर आपला कॉम्बिनेशन मॅच होतो ना मग किती आलं 72 काढायचे आहे तर बॅट्समॅन बॅट्समन आहे बाबू मारायचा होता लाची एक ओव्हर मागत पडली कॅच रे मागत पडले आम्हाला चला स्पीडअप करायचंय. आपण पाहतो सामना सुरू आहे. श्री सारा एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकलं आणि प्रथम आपण पाहिलं क्षेत्ररक्षण निवडलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता 11 या संघाला. विघ्नहर्ता संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 72 धावांचं टार्गेट सेट केलंय. 36 चेंडूंमध्ये 72 धावांची गरज आहे. जेव्हा ते सरासरी पाहिली तर 12 धावांचं टार्गेट सेट केलंय प्रति ओव्हरचं ॲव्हरेज रिक्वायर्ड रन रेट असेल ते म्हणजे आपण पाहतो श्री सहारा एंटरप्राइजेस या संघासमोर. अतिशय चांगली गोलंदाजी झाली होती मात्र झेल ड्रॉप केलं आणि तिथं कुठेतरी धावांचं वेग वाढलं. धावसंख्या 72चं टार्गेट आता मात्र साईड सेट केलंय ते म्हणजे आपण पाहतो श्री सहारा एंटरप्राइजेस या संघासमोर. सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता 11 या संघाने प्रथम अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. रिक्वायर्ड रन रेट असेल 12च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. फलंदाज पाहतो आणि ओपनिंग जोडी आपण आणि स्ट्राईकला पंकज आणि नॉन स्ट्राईकला विनोद ना बॉल पाहिजे बॉल नाही चला चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे विनोद आणि आपण पंकजला पाहतोय. 6 ओव्हरचा सामना असेल. 12च्या रिक्वायर्ड रन रेटनी फलंदाजी करायची आहे. श्री सहारा एंटरप्राइजेस संघाची आपण ओपनिंग जोडी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राम मात्रेंना पाहतोय आपण संघाचा कर्णधार. त्याचबरोबर समोर बापू हा कर्णधार असेल. त्याची आता रणनीती असेल. चेसिंग करत असताना फलंदाजी कशी करायची आहे हे मात्र श्री सहारा एंटरप्राइजेस संघ पाहतोय. गोलंदाजी करत असताना आपण सिद्धेश स्पोर्ट्स की कशा पद्धतीने डिफेंड करायच्या ह्या 72 धावा याची प्लॅनिंग नक्की झाली असेल. मास्टर माइंड राम मात्रे यांना पाहू शकता आपण फिल्डिंग सजवत असताना. संदीप पाटील टायगर या मी म्हणेन ग्राउंडचे सर्वा संदीप पाटील यांना पाहू शकता. आदर बरोबर विभागातील उपाध्यक्ष. मॅच स्टार्ट करायचं कारण खूप उशीर लागतोय. ऑफिशियलच्या भूमिकेत आपण प्रोफेशनल अंपायर्स पाहतोय. गिरीश सर आणि कोण बॉलर गिरीश आपण पाहतोय. अवधूत म्हात्रे सरांना आपण अंपायरच्या भूमिकेत पाहणार आहोत. त्याचबरोबर समालोचन मध्ये मला मदत करतायत विष्णू गडकरी सर. अतिशय चांगला आवाज त्यांचाही आपल्यापर्यंत येतोय. काल 4:30 पर्यंत स्वतः झुंज देत होतो एकटेच. चला यस लेट्स प्ले. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो संदीपजी वासकर यांचं ऑपरेटर आपण केतन दलवी. त्याचबरोबर कॅमेरामॅन अमर नीरज आणि मनीष असे 3 कॅमेरामॅन आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. गोलंदाजी ट्रॅकवर गिरीशला पाहतोय. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये टॅप केला. एक धाव मिळाली पंकजने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकला आता मात्र विनोद येतोय. पंकजला माहिती आहे
की बचेंगे तो और लढेंगे त्या पद्धतीची भूमिका पंकजकडून पाहतोय. एक ॲग्रेसिव्ह बॅट्समन पंकजचं चांगली फलंदाजी आपण प्रत्येक वर्ष आपण पाहिलंय. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण श्री सहारा एंटरप्राइजेस संघातून खेळताना ही ओपनिंग जोडी मैदानात पाहतोय. त्याचबरोबर सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता संघ आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये डिफेन्स करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गिरीशला पाहतोय, ज्या गिरीशनं मागील मॅचमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र चांगला चेंडू चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतो 1, लॉस ऑफ 0 विकेट्स. जर सर्वांना विनंती आहे की जेवण करायचं कोण राहिलं असेल तर जेवण करून घ्यायचं आहे, कारण आता पुढे सामने थोडंसं चुरशीचं असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. अतिशय खोलवर चेंडू, जबरदस्त चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये पंकज. आता मात्र डेंजर एंडला होता का, अपील झालाय, अंपायरने दर्शवलं. चला थर्ड अंपायर कॉल्स आहे. जर ऑफिशियल्ससाठी आपण विजय सर आपण पण यायचं इथे. थर्ड अंपायरचं कॉल केलंय, काही मान्यवरांनी यायचं इथे चेक करण्यासाठी. डेंजर एंडला पंकजला पाहिलं, ज्या पद्धतीने गिरीशनं डिफेन्सिव्ह मोडवर दोघांनाही घेतलं, बॅकफुटला बघ ढकललाय. एक धाव सोरटी घेण्याचं लालच कुठेतरी माग ठरेल का, की पंकज आउट. पंकज आउट झालेला. बॅट हवेतच होती. बेसिक रूल ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, जी पॉपिंग क्रीज असतं तिथं बॅटला स्लाइड केलं पाहिजे होतं, ते कुठेतरी केलं नाही. आणि पंकज याने विकेट, एक धावसाठी विकेट कुठेतरी गमावली. आणि पहिला हादरा श्री सहारा एंटरप्राइजेस संघाला आपण पाहिलं 1 या धावसंख्येवरती. पंकज याची विकेट मिळाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक राकेश. आता मात्र पहिला ओपनिंग जोडीमधला पंकज परततोय, त्याची जागा सांभाळण्यासाठी राकेश येतो ऑन स्ट्राईक. राकेशवर जबाबदारी असेल, वन डाऊन बॅट्समन नेहमी डेंजर असतात आणि तेच मात्र भूमिका कुठेतरी राकेशला घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने राम म्हात्रे यांचं आपण मात्र सापळा रचला होता तो मात्र सक्सेसफुली पार पडलाय. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगलं बोटं फिरवली आहेत. ज्या पद्धतीनं बॉलला रिलीज करण्याचा जो पॉइंट आहे, गिरीश अतिशय चांगला रिलीज करण्याचा पॉइंट पाहायला मिळालं. आपल्याला वाटतं लो फुल टॉस चेंडू जातोय, फ्लाइटेड चेंडू होता, मात्र ज्या पद्धतीने रिलीजिंग पॉइंटला पाहिलं, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळलं आणि तो मात्र निर्धाव चेंडू. कौतुक केलं पाहिजे गिरीशचं, अतिशय चांगली गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा बॅट फुटला पाठवलं. ज्या पद्धतीने टायमिंग साधण्याचा प्रयत्न होतो तो टायमिंग साधू देत नाहीये गिरीश. आतापर्यंत कंट्रोल करतोय फलंदाजांना. एक धाव मिळाली, एक धावने धावसंख्या धावफलकावर पाहतो 2, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू आतापर्यंत 5 फेकलेत. 5 चेंडूंचं समाप्तीनंतर 2 धावा. ज्या पद्धतीने 72 धावा चेस करायच्या आहेत, मोठे फटके येणं गरजेचं आहे. मात्र पवित्र आहे तो म्हणजे डिफेन्सिव्ह मोडचं आपलं पाहिलं. रिस्ट्रिक्टेड 38 सर्कलमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा टायमिंग साधता आलं नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न नक्की होता, मात्र एकच धाव मिळेल. एका धावने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 3 पाहतोय. 3 धावांवर 1 विकेट मिळालाय आणि आता मात्र 72 धावा ज्या पद्धतीने चेस करायचे. यस ओव्हर झालं, ओव्हर झाली सर. ओव्हरच्या समाप्तीनंतर, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा पाहतोय ऑन स्कोअर बोर्ड. 1 विकेट मिळाली. 30 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. ज्या रिस्ट्रिक्टेड ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं तिथे कुठेतरी कंट्रोल केलंय आणि ती जबाबदारी गिरीशवर नक्की होती. ज्या पद्धतीने गिरीशने गोलंदाजी केली आहे, कौतुक करणं गरजेचं आहे. नेहमी आपण पाहतो फास्टर बॉलरला आणि टेनिस क्रिकेटमध्ये मॅक्झिमम फास्टर बॉलरला जास्त प्राधान्य दिलं जातं, कारण स्पिनर इज अ रिस्की बॉलर असं म्हटलं जातं आणि ते कुठेतरी अपवाद ठरतोय गिरीश. अतिशय चांगली लाईन आली लेंथ. रिस्ट्रिक्टेड 38 सर्कलमध्ये 3 धावा खर्च करणं, इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकणं, हे कुठेतरी आता सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्तासाठी पॉझिटिव्ह साईड आहे. मात्र श्री सहारा एंटरप्राइजेस संघाला आता इथं कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतो आपण योगित. आता मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर स्लो होतोय. फलंदाज अगोदरच बॅटचा जो फेज आहे तो ओपन करण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या 4 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड.
ज्या पद्धतीने फलंदाजी झाली पाहिजे ती फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत निवेदन आहे की आपण जर कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर लगेच जेवण करून घ्या, कारण त्यांनाही मोकळं करणं गरजेचं. आता मात्र झेल ड्रॉप झाली आहे आणि ती झेल कोणाची ड्रॉप झाली आहे तर राकेश या फलंदाजी झेल ड्रॉप झाली आहे. स्ट्राईकला आपण पाहतो विनोदला जो सलामी वीर आहे. योगीचा विचार केला, 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकेरी दोन्ही चेंडूमध्ये एक धाव खर्च केलाय. यष्टीरक्षक थोडं फंबल होतं, आता मात्र रिस्की होतं. इथे कुठेतरी राकेशला परत यावं लागलं असतं, मात्र स्टंपिंग झाली नाही. एक धाव मिळाली, एका धावेने धावसंख्या 5 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. सॉरी सर, इट्स वाईड. 7 रन धावसंख्या धावफलकावर, वाईड +1. इकडे बघू, 2 धावा मिळाल्या. आता मात्र फ्लायटेड चेंडूला लॉफ करायचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षकाने केली चुकी, मिस जजमेंट ज्याला म्हणता येईल. एकाला लगेच 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाव मिळाल्या, 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतो 9. चांगला खेळाडू आणि अशा पद्धतीने मिस जजमेंट होणं अपेक्षित नव्हतं, मात्र त्याचं एफर्ट्स खूप चांगले होते. त्यानंतर झेल कॅच करण्याचा, चेंडू पाहिला, पुढे पडलाय, डाईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र आदळलाय. मी अपेक्षा करतो लागलं नसेल. अरे ओके, येस, ऑल इज वेल. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न एकदा मिळाली. एफर्ट टाकतायत आपण सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता संघाचं पाहिलं तर एफर्ट टाकण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10. आतापर्यंत 10 चेंडू फेकले गेलेत, 6च्या रन रेटनी खेळलं जात आहे. 12चं रन रेट आपल्याला रिक्वायर्ड आहे, त्यामुळे फलंदाजी झाली पाहिजे. 26 चेंडू 62 धावांची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी श्री सारा एंटरप्राइजेस वाट पाहते की ते मोठे फटके कधी येतील. पण तो राकेश स्वतःवर जबाबदारी घेईल की विनोद जबाबदारी घेईल हे मात्र आता चिंतेचा विषय झालाय. मात्र कमबॅक करावा लागेल. दोन्ही चांगले फलंदाज क्रीजवर आहेत. आता पुन्हा एकदा टायमिंग चुकलंय. योगीचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने गिरीशनं सोडलं होतं योगी तिथं कॅरी फॉरवर्ड करतोय. चेंडू पडल्यानंतर स्लो होतोय. बॅट्समन ज्या बॅटचा फेज ओपन करण्याचा प्रयत्न करतो, जो आर्क आहे बॅट्समनचा तो कुठेतरी थांबला जातो. ज्या वेगाची वाट पाहिली जाते त्याच्याहून स्लो चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी योगी होतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र स्ट्रगल करतात दोन्ही फलंदाज. इथं कमबॅक करावा लागेल, मात्र कौतुक करणं गरजेचं आहे. योगीत आणि गिरीशचं अतिशय चांगली गोलंदाजी होतीये. आता मात्र लॉफ केलाय, टायमिंग साधलंय, चेंडू ट्रॅव्हल करेल. 6 धावसंख्येवरती ज्या मोठ्या फटक्याची वाट पाहत होती ती मात्र आता राकेशच्या बॅटमधून आलाय. षटकार. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17, लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा आला की लगेच खतरा कोणासाठी असेल हे मात्र मैदानात बघायला मिळेल. 17 धावा. आता 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. 24 चेंडू 55 धावांची गरज आहे. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात झाली आहे. राकेशच्या बॅटमधून चांगला षटकार पाहायला मिळाला. योगीच्या शेवटच्या बॉलला मात्र मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. 24 चेंडू 55 धावा सरासरी आपण जर पाहिली 13.75 धावांची गरज आहे प्रति ओव्हर. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चेतन येतोय. चेतन याच्यावर जबाबदारी दिली आहे. ती अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने पडणार चेतन हे मात्र मैदानामध्ये सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता संघ याची नजर राहील, कारण या ओव्हरमध्ये खूप महत्वाची ओव्हर आहे. 24 चेंडूंमध्ये 55 धावा आणि येणाऱ्या आता 2 ओव्हरमध्ये किती इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल हे मात्र सिद्धेश स्पोर्ट्स पाहत असेल. पण श्री सहारा एंटरप्राइजेस पाहत असेल की राकेशने जी सुरुवात केली आहे आता त्याचा अंत मात्र चांगला झाला पाहिजे आणि त्यासाठी स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. मैदानामध्ये तुमच्या क्रिकेटचे स्किल्स दाखवावे लागतील, कारण आता वातावरण थोडं दमट होत जाणार आहे. जसं जसं रात्र होत जाईल दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिसएडव्हान्टेज फलंदाजी करत असताना तो वॉर्मअप व्हावा लागेल, तो स्वतःला सेट करावा लागेल. आणि आता 24 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे. जर सरासरी पाहिली तर 13.75
धावेची गरज आहे. राम मात्रे क्षेत्ररक्षण सजवत असताना गोलंदाजी ट्रॅकवर चेतनला पाहतोय. पहिली ओव्हर हाताळली ती म्हणजे गिरीशने खर्च केला होता पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर आपण योगित पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, त्यानंतर 14. आता मात्र चेतन बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पुन्हा एकदा टॅबिंग क्रिकेट. विनोदला पाहिलं, विनोद स्ट्रगल करतोय. 5 चेंडू आतापर्यंत खेळला, 3 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आलंय. कमबॅक करावा लागेल. दर्जेदार खेळाडू आहे विनोद. त्या पद्धतीने त्याला ओपनिंगला पाठवलंय. कर्णधाराचा विश्वास आहे त्याच्यावर आणि ते कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. राकेशचा विचार केला, 6 चेंडू 11 धावाचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. विनोद 4 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 18 पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र चेतन ऑन अ बॉलिंग ट्रॅक. जबरदस्त कनेक्शन. गॅप शोधण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली आणि एका धावने समाधान मानतोय राकेश. स्ट्राईक रोटेट झाली. 19 धावसंख्या धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्ट्राईकला विनोदला पाहतोय. विनोदला आता गिअर चेंज करावा लागेल. ज्यासाठी विनोद ओळखला जातो ती फलंदाजी करावी लागेल. मात्र सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता संघाचं कौतुक केलं पाहिजे. गोलंदाजी चांगली होतीये. आता मात्र विनोद हा कसा बॅटकट झालाय की स्टंपिंग. अंपायर रनआउट. रनआउटच्या माध्यमातून आपण विकेट पाहिली आणि विनोद परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज विजय. विनोद याची जागा सांभाळण्यासाठी विजयला पाहतोय. विनोदने आज स्ट्रगल केलं. ज्या पद्धतीने फलंदाजी अपेक्षित होती झाली नाही. पहिला विजय शिंदे आपण स्ट्राईकला जात असताना पाहतोय. एक उंच कुराचा फलंदाज चेतन. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिला चेंडूवर एकेरी, त्यानंतर एकेरी, त्यानंतर विकेट मिळालं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त झाली. आता मात्र लाभ केलाय. परफेक्ट टायमिंग. विजयच्या दिशेने फटकेबाजी करत असताना पहिला चेंडूवर षटकार आणि षटकाराने आता मात्र सकारात्मक ऊर्जा नक्की निर्माण झाली आहे. आता कुठेतरी वाटतंय फलंदाजी होणार ही अपेक्षा नक्की असेल श्री सहारा एंटरप्राइजेस संघाला. या षटकाराने एक सकारात्मक ऊर्जा नक्की निर्माण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. रक्षक थोडा फंबल झाला मात्र धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेतन कमबॅक करतोय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक षटकार खाल्लाय तो म्हणजे विजयच्या बॅटमध्ये. तो विजय स्ट्राईकवर आहे. चेतन शेवटचा चेंडू घेऊन येतो. समोर विजय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग करता येत नाहीये. चेंडू थोडा खाली राहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25. आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजेच 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. .66 चा रिक्वायर रन रेट असेल. 47 धावा ठोकायच्या आहेत. दोनही फलंदाज 1-1 6 मारून आपण आजूपर्यंत क्रीजवर साबूत आहे. ही जमेची बाजू असेल श्री सहारा एंटरप्राइजेस या संघासाठी. मात्र सिद्धेश स्पोर्ट्स या संघाचं कौतुक करायला पाहिजे. राम मात्रे यांचा संघ आपण पाहतोय खेळताना. मास्टर माइंड राम मात्रे. मात्र गोलंदाजी कोणावर जबाबदारी द्यायची त्यांना अचूक माहिती आहे. चांगली कॅप्टन्सी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 18 चेंडूंमध्ये आता मात्र 47 धावा डिफेंड करायच्या आहेत. 15.66 ऑन अ बॉलिंग ट्रॅक. मोहन ज्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती झेल ड्रॉप झाली. एफर्ट 100% नक्की होत आहे. शॉर्ट ऑफ चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली. जजमेंट प्रॉपर नाही. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. राकेशने स्ट्राईक बदलली. स्ट्राईकला आता जातो मात्र विजय. 26 धावसंख्या धाव फलकावर. 17 चेंडू 46 धावांची गरज.
आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विजय ज्या पद्धतीनं ओव्हर पिचला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू होता, त्याला चांगले कनेक्शन पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 3 चेंडू विजय स्ट्रगल करतो आपण पाहतोय. मोहनचं कौतुक केलं पाहिजे, चांगला चेंडू फेकला मागील आपण पाहिलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र थोडंसं ऑफस्टिक बाहेर जाणारा चेंडू. अंपायर दर्शक वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पाहतोय ना स्कोर बोर्ड 27. 72 धावा चेस करायच्या आहेत. 15.66 रिक्वायर रन रेट आहे. 16 चेंडू 45 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा शॉर्ट चेंडू राकेशने कॉल केला. डेंजर एंडला राकेश. स्ट्राईक रोटेट होतीये. 1+1 या 2 धाव वाढतात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरण 16 चेंडू 43 धावांची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांवर जबाबदारी आहे. दोन्ही फलंदाज सेट बॅट्समन येत आतापर्यंत क्रीजवर. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्टेप आउट झालाय, मात्र टायमिंग करता आलं नाही. यष्टीरक्षक फंबल होतोय, मात्र धाव मिळत नाहीये. ही जमेची बाजू असेल विघ्नार्था सिद्धेश स्पोर्ट्स या संघाला. सिद्धेश स्पोर्ट्स हा संघ पॅकर आपण पाहतोय, त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. श्री सहारा एंटरप्राइजेस संघ समोर बॅटिंग करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. मोहनचं कौतुक केलं पाहिजे. मोहनने ज्या पद्धतीने बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या लाईनला कंट्रोल केलंय. चेंडू फेकताना व्हेरिएशन देतोय, लाईन चेंज झाली. बॅट्समनच्या स्टेप वर्कवर त्याचं चांगलं लक्ष आहे. स्टान्स काय बॅट्समनचं. आणि ही आपण जर पाहिलं तर टर्फ विकेट आहे. लेदर क्रिकेटच्या विकेटला तुम्हाला वेट करून खेळणं गरजेचं आहे, आणि ते कुठेतरी स्ट्रगल करत असताना फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू वाईड दर्शवलं अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 30. आता मात्र 42 धावांची गरज आहे. 14 चेंडू 42 धावांची गरज आहे. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. येईल का. मात्र मोहन हवी होतं. राकेश आणि विजय दोघेही स्ट्रगल करतात. ज्या फलंदाजीची अपेक्षा आहे श्री सहारा संघाला, ती फलंदाजी होत नाहीये. मात्र अजून सामना गेलेला नाहीये, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकत नाही तोपर्यंत सामना हातात आहे. पंकज रनआउट विकेट गेली हे मात्र पंकजलाही बरोबर वाटलं नसेल. चांगला फलंदाज मोहन कमबॅक करतोय. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो 30. लॉस ऑफ 2 विकेट. समीकरण उरलं 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. सरासरी पाहिलं तर 21.5च्या रनरेटनी 21च्या रनरेटनी आता मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. इथनं आता गिअर चेंज केलं नाही तर स्लॉग ओव्हर्समध्ये अवघड परिस्थिती होईल. शेवटच्या ओव्हरला किमान 20 धावा तरी ठेवणं गरजेचं आहे. या ही ओव्हर 20-22 धावांची आली तर श्री सहारा एंटरप्राइजेस संघ हा विजय प्रस्तावित करू शकतो. थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण अजून बरेच सामने व्हायचे. मोहन सर प्लीज थोडंसं कॉपरेट करा. राम सर थोडं स्पीडअप करायचं प्लीज, कारण मोमेंटम तोडू नका. सामना आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नार्थ संघाच्या हातात आहे, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे, कंट्रोल गोलंदाजी पाहिली आपण. त्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये खर्च केला 30 धावा. त्याच्यामध्ये गिरीशने खर्च केला तर 3. त्याच्यानंतर आपण पाहिलं 14 धावा खर्च केल्या योगितने. त्याच्यानंतर आपण पाहिलं चेतनने 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण मोहनने 5 धावा खर्च केल्या. त्यामध्ये वाईड 3 फेकले होते, मात्र धावसंख्या फक्त 5 खर्च केल्या. 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावांची गरज. आणि स्वतःचा संघाचा कर्णधार स्वतःवर जबाबदारी घेतोय. आणि आता मात्र 12 चेंडू 42. राम म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक, आणि आता मात्र संघाचा कर्णधार. ही जबाबदारी हा माणूस प्रत्येक स्टेजला वेगवेगळी जबाबदारी घेत असताना आपण पाहतो मैदानात. मोठा फटका. ज्या पद्धतीने विजयीचा स्टान्स आहे, शॉर्ट ऑफ चेंडू सोडत नाही. षटकार आला आणि या षटकाराने आता मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतो 36. आणि आता 36 धावांची गरज असेल. येणारे 11 चेंडू 36 धावांची गरज. 36 धावांची गरज आहे.
येणारे 11 चेंडू, पहिला चेंडू समाचार घेतलाय ज्या पद्धतीने विजयने 2 षटकार मारलेत आणि आतापर्यंत विजय 12 या धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडूचा सामना केलाय. राकेशचा विचार केला 12 चेंडूमध्ये 13 धावांचं समीकरण आपण पाहतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. 36 झाले, निम्मे आतापर्यंत टार्गेट झालंय आणि आता मात्र शेवटच्या 11 चेंडूमध्ये निम्मे टार्गेट सेट करायचे. म्हणजे 25 बॉलमध्ये 36 धावा टोकल्या आणि येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये आता 36 धावा टोकायचे. राम मात्रे ऑन ए बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज विजय शिंदे, चेंडू आलाय, गेम बॉल आलाय राकेश आणि आपण आता विजयला पाहतोय. आणि इथं मात्र फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने क्रिकेट जर जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बॅटिंगचे स्किल्स मैदानात दाखवावे लागतील. जबरदस्त कनेक्शन, चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावसंख्येसाठी, बॅक टू बॅक 2 6. आता मात्र विजय ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय ती फलंदाजी करत असताना धावसंख्या पाहतो 42 आणि आता मात्र समीकरण उरलंय 10 चेंडू 30 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 6 आले आणि तिथे कुठेतरी आता श्री सहारा एंटरप्राइजेस या ओव्हरमध्ये जर 4 षटकार लागले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सतीश शेठ यांच्याकडून. सतीश एंटरप्राइजेस याच्याकडून सतीश सालुंके सरांकडून असतील. एक जबरदस्त क्रिकेटचे चाहते, प्रत्येक लीग मॅचेस मध्ये स्वतःचा संघ. आता मात्र पुन्हा जबरदस्त बॅक टू बॅक 3रा षटकार आला आणि आता मात्र काय घडतंय, राम मात्रे याच्या बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार आणि आता मात्र 18 धावा 3 बॉल चेंडू मध्ये खर्च केलेत. समीकरण उरलंय 9 चेंडू 9 चेंडू 24 धावांची गरज आहे. विजय सेट करत होता स्वतःला. विजय ज्या पद्धतीने अनालिसिस करत होता त्याला माहिती आहे शेवटचे गोलंदाज मिळतील आणि तिथे आपल्याला हाणामारी करावी लागेल. सन्मान जिथे द्यायचा होता तो सन्मानही दिला आणि आता मात्र अटॅकिंग क्रिकेट, ॲग्रेशन क्रिकेटमध्ये आलोय. विजयच्या बॅक टू बॅक 3 6. राम मात्रे आता मात्र स्ट्रगल करतोय. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, एकदा तर मिळाली, क्षेत्ररक्षक चुकलाय आणि आता मात्र चौकार मिळालाय, नशिबाचा चौकार आणि या नशिबाच्या चौकाराने मॅचला वळण दिलंय. आतापर्यंत 22 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केलाय राम मात्रे यांनी आणि आता मात्र स्कोअर बोर्डवर धावा पाहतोय 52 आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. हा चौकार थांबवणं गरजेचं होतं. इथे स्ट्राईक रोटेट झाली, राकेश स्ट्राईकला गेला असता आणि आता मात्र जमेची बाजू काय तर श्री सहारा एंटरप्राइजेस साठी की विजय शिंदे ऑन ए स्ट्राईक. विजय ज्याने आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 28 धावा टोकल्यात तो विजय ऑन ए स्ट्राईकला पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, जबरदस्त टायमिंग. 1000 रुपयाचं पारितोषिक सतीश सालुके यांच्याकडून प्राप्त केलेत. विजय याच्या बॅटमधून 4था षटकार आला. सतीश सालुके सर ओपन युअर वॉलेट आणि आता मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय तो म्हणजेच विजय शिंदे यांनी. त्याच्या बॅटमधून 4था षटकार, धावसंख्या खर्च केली आहे. आता जर 1 षटकार आला तर अजून 1000 रुपये, 2000 रुपये सतीश सालुंके सरांकडून. मोठा फटका मारचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परत मी जज आणि आता मात्र झेल सुटलंय. 1च धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 59 आणि आता धावांची गरज असेल 6 चेंडू 13 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 42 धावांची गरज होती आणि आता मात्र 13 धावा उरल्यात. म्हणजे 29 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये राम मात्रेनी. जिथे या स्लॉग ओव्हर्समध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे डिफेंड करत असताना, मात्र चेसिंग करत असताना विजयने दाखवलं का मी का डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत होतो, की अटॅक कुठे करायचं. हा क्रिकेटचा एक मंत्र आहे, बेसिक ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि चुकीच्या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवून द्या. हे क्रिकेटमध्ये दाखवत असताना विजय शिंदे. आता मात्र समीकरण उरलंय 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. फलंदाज विजय ऑन स्ट्राईक. ही जमेची बाजू. 1000 रुपयाचं पारितोषिक सतीश सालुंके सरांकडून विजयने जिंकलंय आणि आता श्री सहारा एंटरप्राइजेस संघाला 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर येतो विनय.
आणि सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता 11 संघ आपण पाहतोय. आता मात्र सामना हातात होता, 21.5 रिक्वायर रन रेट होतं आणि ते चेंज झालंय आणि आता मात्र 13 धावा 6 चेंडूमध्ये चेस करायच्या आहेत. विजय ऑन स्ट्राईक. विनयला इथे चमत्कारी गोलंदाजी करणं गरजेची आहे. हा सामना जिंकायचा असेल तर विनयला स्वतःच्या लाईफ मधलं बेस्ट स्पेल इथे फेकावा लागेल. पहिला चेंडू. यष्टीरक्षक वारंवार चुका करतायत आणि त्या चुका कितपर्यंत मागे ठरतील. आणि आता मात्र सर वाईड आहे. यस, वाईड +1 ही धाव आहे. थांबा, बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. हा स्पर्धा आपण सर्वांनी मिळून आयोजन केलंय. फ्रेंडशिप मॅचेस आहेत. वाईड +1, वाईड +1. येस सर, इट्स अ वाईड +1. ज्या बॅट्समनच्या अंगाला बॉल लागतो तर तिथे ती रन डेड होते, असा रूल आहे. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अतिरिक्त चेंडू फेकला. विनय थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने विजय अंगावर येणाऱ्या चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. राकेश और स्ट्राईक. आता मात्र कनेक्शनचा प्रॉपर आहे. गॅप मिळेल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडू ट्रॅव्हल करेल 4 धावांसाठी. हा आला चौकार. चौकार आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. कोण धाव किती? 61 का? स्कोर 65 ऑन स्कोर बोर्ड. आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये 7 धावेची गरज आहे. 5 चेंडू 7 धावेची गरज आहे. विनयच्या पहिल्या चेंडूला चौकाराच्या दिशेने पाठवलंय. ज्या पद्धतीने फाईन लेगला चेंडू धारला होता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. जर विजय मारू शकतो तर राकेश का नाही हे दाखवत असताना राकेश अतिशय चांगली फलंदाजी. ज्या स्लॉग ओव्हर्स मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. 3 धावेची गरज आहे. 4 चेंडू 3 धावेची गरज आहे. बापू थोडेसे आनंदित आहेत, थोडंसं टेन्शन मध्ये आले होते पहिल्या 4 ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर राम मात्रेवर केलेला प्रहार 29 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर आता मात्र विनय याच्यावर बॅक टू बॅक 2 चौकार आणि वाईडला 1 एक्स्ट्रा रन मिळाली. तिथे कुठेतरी सामना हातात आणण्याचा प्रयत्न. अजून मॅच केलेली नाहीये. नो बडी कॅन प्रेडिक्ट द क्रिकेट गेम असं म्हटलं जातं आणि इथं कमबॅक करावा लागेल. इफ यू वॉन्ट टू विन यू हॅव टू शो युअर स्किल्स असं म्हटलं जातं. लेट्स प्ले. चला, मोमेंटम तोडू नका प्लीज. आवाज देऊ नका बाहेरून. 4 चेंडू 3 धावेची गरज आहे. राकेश ऑन स्ट्राईक. विजय अतिशय घातक फलंदाजी केली. 10 चेंडू 35 धावा. राकेशचा विचार केला 14 चेंडू 21 आणि आता मात्र 4 चेंडू 3 धावेची गरज आहे. ऑफ करायचा प्रयत्न व्हायला लागला. आता मात्र यष्टीरक्षक पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय. यष्टीरक्षक वारंवार प्रयत्न करतोय मात्र यश मिळत. पीटर अंकल. आता मात्र पीटर अंकलला संधी होती. लेग बाईज आहे. बॅटकट. ओके सर, थँक्यू. बॅटकट. आता 3 चेंडू 2 धावेची गरज आहे आणि जमेची बाजू. विजय शिंदे ऑन स्ट्राईक. ज्या विजय शिंदेने 5व्या ओव्हरमध्ये पूर्ण मॅचला कलाटणी दिली. 29 धावा ठोकल्या, 4 षटकार. सतीश सालुंके सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय आणि आता मात्र आपण पाहतो विजय शिंदे ऑन स्ट्राईक. विनय फाईट करतोय आणि तो प्रयत्न विनयचा नक्की असेल. चांगला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये जबरदस्त. कोणत्यामध्ये गरज होती का? आणि आता मात्र नकार दिलाय विजयने. स्ट्राईकला आपण पाहतो राकेशला 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. सामना अजून संपला नाही कारण विनय आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडू मध्ये कंट्रोल केलाय. हा चेंडू जर निर्धाव झाला तर शेवटच्या चेंडूवर सामना नक्की रंगणार. पण कंपल्सरी चेसिंग हा नियम असेल या स्पर्धेचा, याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. व्हॉट ए क्रिकेट गेम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता मात्र राम
राम मात्रे स्ट्रगल करतोय आणि आता मात्र एक धाव मिळाली आणि श्री सारा एंटरप्राइजेस संघाने 2 ओव्हरमध्ये 42 धावा गरज होती तेव्हा सामना जिंकलाय. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आपण दोन्ही फलंदाज पाहतोय. राकेश आणि विजय अतिशय जबरदस्त घातक फलंदाजी, ॲग्रेशन ऑफ क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि सामना जिंकून दिला. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. श्री सारा एंटरप्राइजेस फ्रँचायझी क्रिकेट आपण पाहतोय. त्याचबरोबर ते समोर खेळत असताना सिद्धेश स्पोर्ट्स विघ्नहर्ता तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. चला पुढील मॅचचे साठी टॉस साठी यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच